नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करवंदाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. हे अगदी चटपटीत, गोड, आंबट असं लागणारं लोणचं आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारात करवंद विकायला येतात. अशा वेळेस तुम्ही असं लोणचं करून ठेवलं तर वर्षभर लोणचं तुम्ही हे खाऊ शकता. आणि तुम्ही हे लोणचं पोळीसोबत, पुरीसोबत किंवा भातासोबत, कचोरीसोबत असं हे लोणचं खाऊ शकता. हे इतकं छान आणि चविष्ट होतं, की तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. त्यांना पोळीवर तुम्ही हे लोणचं लावून दिलं तर डबा पूर्ण वापस येणार नाही. तर अगदी फस्त होऊन जाईल. इतकं चविष्ट हे लोणचं होतं. तर असं हे चटपटीत चविष्ट लोणचं आज आपल्याला कसं करायचं ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये करवंद घेतलेले आहेत. तर हे करवंद मी छान असे निवडून घेतलेले आहे. तर करवंद आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. या करवंदाला थोडाफार चिकटपणा असतो. त्यामुळं हे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि धुतल्यानंतर एका सुती कापड्यावर टाकून मस्त पुसून घ्यायचे आहे आणि कोरडे करून घ्यायचे. म्हणजे याला पाणी ठेवायचं नाही. तर मी याचे पूर्ण वरचे असे देठ काढून घेतले आणि चिरून घ्यायचे आहे. या करवंदामध्ये असं बी असतं, तर ते बी आपल्याला काढून टाकायचं. हे बी कडू लागतं, त्यामुळे हे जाड बी असं काढून टाकायचं. कवळं बी असेल तर राहू द्यायचं किंवा असे खूप कडक बी असतं तर ते काढून टाकायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व या करवंदाच्या बिया काढून टाकायच्या आहे. अशा ह्या छोट्या-छोट्या करवंदातल्या बिया काढायला खूप वेळ लागतो. त्यामुळं अशा सावकाशपणे आपल्याला ह्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे. तर इथं मी सर्व करवंदाच्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत. ह्या सर्व बिया काढायला मला साधारण अर्धा तास लागलेला आहे. तर ह्या बिया काढून घेतल्यावर आपल्याला यावर हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर मी इथं 2 छोटे चम्मच हळद टाकलेली आहे. साधारण मोठा 1 चमचा हळद टाकायची आणि 2-3 चमचे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ आणि हळद आपल्याला या करवंदाच्या फोडींना लावून घ्यायची आहे. फोडी चिरून घेतल्यावर थोड्या चिकट होतात. त्यामुळे याला थोडं हळद आणि मीठ लावून ठेवायचं किंवा तुम्ही याला फॅनखाली 1 ते दीड घंटा सुकायला पण ठेवू शकता. तर चला आपण आता मसाला तयार करून घेऊयात. तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला सोप टाकून घ्यायची, 2 चमचे इथं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मोहरी टाकायची आहे. 1 चमचा मेथी घेतलेली आहे ती टाकायची आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त याचा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला भाजायचं. तर थोडं कडक झालं की हे लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण जिन्नस भाजल्या गेलेले आहेत तर काढून घेऊयात. इथं मी 200 ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे. ती पण आपल्याला या कढईमध्ये टाकून भाजून घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये मोहरीची डाळ थोडी नरम पडते त्यामुळे ही डाळ थोडी आपल्याला कडक करून घ्यायची आहे. म्हणजे ती लवकर आपली बारीक होईल आणि त्याला थोडा खमंगपणा पण येतो. त्यामुळे ही थोडी डाळ कडक करून घ्यायची आहे. भाजायची नाही, फक्त कमी गॅसवर ही गरम करून घ्यायची आहे. आणि ही डाळ आपली मस्त अशी कडक झालेली आहे. तर ही डाळ काढून घेऊया. आणि ही डाळ थंड करून घ्यायची आहे. तर हे दोन्ही जिन्नस आपले थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला सोप जिरं आपण बारीक करून घेऊयात. तर बघा अशी बारीक पूड करून घ्यायची आहे. तर अगदीच बारीक नसली तरी चालते, थोडी जाडसर करून घ्यायची. ही मोहरीची डाळ पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडी जाडसर करून घ्यायची आहे. म्हणजे अगदीच जास्त बारीक पावडर करायची नाही. फक्त थोडी गरकन अशी पल्स मोडवर फिरून घ्यायची आहे. हे बघा अशी बारीक करून घ्यायची. जास्त बारीक करायची नाही. नाहीतर तुम्ही डाळ बारीक नाही केली तरी चालू शकतं. आणि आता सुरुवातीला आपण तेल गरम करून घेऊयात. तर इथं मी पंकज मुंगफलीचं तेल घेतलेलं आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की लोणच्याला कोणतं तेल वापरावं किंवा उपवासाला कोणतं तेल वापरावं. तर हे पंकज मुंगफलीचं तेल आहे. म्हणजे हे शेंगदाण्याचं प्युअर तेल आहे. त्यामुळं यामध्ये काही भेसळ नसल्यामुळं हे छान शुद्ध असं मुंगफलीचं तेल आहे. तर मी हे नेहमी लोणच्यामध्ये तेल वापरते. तर हे तेल आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात. तर इथं मी 200 ग्राम साधारण तेल टाकून घेतलेलं आहे. आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर अगदी धुपट निघेपर्यंत हे तेल गरम करायचं आणि तेल छान गरम झालं की गॅस बंद करायचा. त्यामध्ये अर्धा चमचा मिरी टाकायची, 9-10
लवंगा टाकायच्या आहेत आणि ह्या मस्त यामध्ये तळून घ्यायच्या. आणि आता आपण ही कढई खाली घेऊया. तर हे छान असं गरमच आहे, तर अगदी जास्त थंड तेल होऊ द्यायचं नाही. तर गरम तेलामध्येच आपल्याला ही मोहरीची डाळ बारीक केलेली टाकायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. मोहरीची डाळ टाकल्यावर थोडं याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि इथं मी हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा तो टाकायचा आहे. हिंगामुळं आपलं लोणचं खराब होत नाही. आणि हे बारीक केलेलं आपलं सोप जिरं हे पण टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपले जिन्नस भाजून घेतलेले असल्यामुळं याला या तेलामध्ये जास्त भाजायची पण गरज नाही. तर आता हे तेल बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. इथं मी 3 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा घरी बनवलेली लाल मिरची पावडर घेतली आणि 3 चमचे हळद टाकायची आहे. आणि हे सर्व आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर हे तेल थोडं कोमट असल्यामुळं हे मस्त यामध्ये भाजल्या जातं. आणि इथं 9 ते 10 खजूर घेतलेले आहेत. तर याच्या बिया काढून घ्यायच्या आणि यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. 200 ग्राम गूळ किसून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा. असं गूळ घालून केलेलं लोणचं हे खायला पण चटपटीत लागतं. मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकं छान आणि चटपटीत होतं. हा गूळ हे तेल कोमट असतानाच टाकायचं आहे, म्हणजे याला पाणी सुटत नाही. गुळाला बऱ्यापैकी पाणी सुटतं, त्यामुळं थोडं तेल कोमट असतानाच हा गूळ यामध्ये टाकायचा. आणि हे थंड झाल्यावर एकदम मोकळं होतं. तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर आपलं हे सर्व मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर बघा इथे पूर्ण हे मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर थोडं हे कडक झालेलं आहे. आपण यामध्ये आधी मीठ वापरलेलं नाही. तर आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तर इथं मी 3-4 चमचे मीठ घेतलेलं आहे. तर लोणच्यामध्ये थोडं जास्तच मीठ घातलं जातं. त्यामुळं लोणचं खराब होत नाही आणि वर्षभर टिकतं. मी यामध्ये आधी यासाठी मीठ घातलेलं नाही, कारण एखाद्या वेळेस जर आपण मसाला करू किंवा गूळ घालू, तेव्हा तो गूळ जास्तच जर कडक झाला, तर नंतर ते नरम होत नाही. आणि असं नंतर जर मीठ घातलं, तर याला पाणी सुटतं. तर मिठाने पूर्ण लोणच्याला आपल्या पाणी सुटतं. त्यामुळं मीठ असं नंतर घालायचं. तर बघा आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये पूर्ण काढून घेतलेलं आहे. तर आता ह्या फोडी बऱ्यापैकी आपल्या मस्त सुकलेल्या आहेत. तर मी ह्या 1 तास आपल्या ह्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत. आणि हे मसाला आपल्याला सर्व यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा मसाला यामध्ये टाकून घेतल्यावर हे व्यवस्थित असं सर्व फोडींना मसाला लागला पाहिजे, असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथं पूर्ण आपलं हे लोणचं छान असं तयार झालेलं आहे. तुम्हाला यामध्ये तेल कमी वाटत असेल, तर तुम्ही आणखी वरून गरम करून घेतलेलं तेल टाकायचं. तेल जास्त गरम यामध्ये टाकायचं नाही. तर गरम करायचं, थंड करायचं आणि नंतर या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. पण आपल्याला यामध्ये तेल जास्त लागणार नाही, कारण यालाच तेल सुटतं. तर हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता इथं याला किती तेल सुटलेलं आहे. आणि आपण नंतर मीठ यामध्ये टाकल्यामुळे याला पाणीही सुटतं. तर असं हे लोणचं आपलं छान चटपटीत मस्त. तुम्हीही असं लोणचं वर्षभर करून ठेवू शकता. तुम्हाला खराब होत असन असं वाटत असेल, तर हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे खराब होत नाही. अशाच पद्धतीचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.